जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना 24 तासात नवे 165 रुग्ण आढळले तर 7 रुग्णांचा मृत्यू झालाय। याशिवाय 288 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे। सांगली महापालिका क्षेत्रात नवे 40 रुग्ण आढळलेत, तसेच आटपाडी तालुक्यात 16 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 5 रुग्ण, खानापूर तालुक्यात 18 रुग्ण, पलूस तालुक्यात 3 रुग्ण, तासगाव तालुक्यात 17 रुग्ण, जत तालुक्यात 13 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 15 रुग्ण, मिरज तालुक्यात 22 रुग्ण, शिराळा तालुक्यात 1 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 15 रुग्ण आढळलेत। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 1,96,308 रुग्ण आढळलेत, त्यापैकी 5,178 रुग्णांचा मृत्यू झालाय तर 1,89,740 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। सद्यस्थितीत जिल्ह्यात 1,390 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत, त्यापैकी 920 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत। जिल्ह्यातील कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी बुधवारी 18 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी महालसीकरण अभियानाअंतर्गत 600 लसीकरण केंद्रावर महाविक्रमी 1.5 लाख लसींचे डोस देण्यात आलेत। जिल्ह्यातील ग्रामीण भागासह महापालिका क्षेत्रामध्ये लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। 18 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत लसीकरणासाठी अनेक ठिकाणच्या केंद्रावर गर्दी होती। विशेष म्हणजे लसीकरण महाअभियानानंतर जिल्ह्यातील 21 लाख नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पाही पार झालाय। जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले, त्यामुळे जिल्ह्याला रेकॉर्ड ब्रेक लसीकरणाची नोंद करता आल्याचं स्पष्ट झालंय। कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी लसीकरण मोहीम राबवण्याची संकल्पना जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याकडे मांडली होती। त्यानुसार 18 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी महालसीकरण अभियान राबवण्यात आलं। लसीकरण केंद्रावर 1,50,000 जणांना लसींचे डोस देण्यात आलेत। विशेष म्हणजे महालसीकरण अभियानानंतर जिल्ह्यातील 21 लाख नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पाही पूर्ण करण्यात यश आले। लसीकरणासाठी आवश्यक असणारा सर्व स्टाफ, डेटा एंट्री ऑपरेटर, आशा वर्कर्स, एनएनएम, जीएनएम, नर्सेस, वैद्यकीय अधिकारी, लस टोचक असे मिळून 5,500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। म्हैसाळमधील सावकार शैलेश धुमाळ प्रकरणात हॉटेल मनीषा एक्झिक्युटिव्ह बिअर बारवर अखेर राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला। पोलिसांच्या कारवाईनंतर जागे झालेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईचे सोपस्कार पार पाडले। हॉटेल मनीषा एक्झिक्युटिव्हचे मूळ मालक मनीष गायकवाड यांच्या पत्नीने याबाबत तक्रार केली होती। मार्च 2020 पासून बिअर बार परवाना नूतनीकरणच केलं नव्हतं, तरीही बार सुरूच होता। त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्कचा अधिकाऱ्यांनी छापा टाकत परमिट रूम आणि गोडाऊन सील करत बिअर बार आणि काही दारूचे बॉक्स जप्त केलेत। याबाबत मनीष गायकवाड यांच्या पत्नीने सावकार शैलेश धुमाळ यांच्या विरोधात सावकारी प्रकरणात जबरदस्तीने पतीकडून हॉटेल लिहून घेतल्याचा गंभीर आरोप केलाय। त्यातच खचून जाऊन मनीष गायकवाड यांचे अल्पशा आजाराने काही महिन्यांपूर्वी निधन झालं होतं। काही दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातील म्हैसाळ या ठिकाणी शैलेश धुमाळ आणि त्यांचा पुत्र आशिष धुमाळ या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मिरज ग्रामीण पोलिसांनी सावकारी प्रकरणात ताब्यात घेतलं होतं। म्हैसाळमधील वैभवी मनीष गायकवाड या महिलेने मिरज ग्रामीण पोलिसात धुमाळ पितापुत्र यांच्या विरोधात सावकारीचा गुन्हा दाखल केला होता। श्रीमती वैभवी गायकवाड यांचे पती मनीष तात्यासाहेब गायकवाड यांनी वाळूच्या ठेक्यासाठी शैलेश धुमाळ यांच्याकडून 33 लाख रुपये 7% व्याजाने घेतलं होतं। सांगली जिल्ह्यातील महापुराला 2.5 महिने उलटले, मात्र अजूनही अपवाद वगळता बहुतांश पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळालेली नाही। राज्य सरकारकडून पूरग्रस्तांची उपेक्षा होत असल्याने संतापलेल्या पूरग्रस्तांनी बुधवारी सांगलीत गणपती मंदिराबाहेर घंटानाद आंदोलन केले। जनतेकडे लक्ष देण्यासाठी या सरकारला वेळ नाही, त्यामुळे गणराया आता तूच या सरकारचे विसर्जन कर असं साकडं पूरग्रस्त आंदोलकांनी गणरायाला घातलंय। सातत्याने आंदोलने आणि निदर्शने करूनही सरकारकडून नुकसान भरपाई मिळत नसल्याने पूरपट्ट्यात सरकारच्या विरोधात नाराजी वाढते आहे। जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी झाली। याशिवाय कोरोना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला होता, त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांना महापूर आला। 2019 पेक्षाही भयंकर महापुराने कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं। जिल्ह्यात 4.5 लाख लोकांना घरदार सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं लागलं। महापुरानंतर पालकमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि राज्यपालापासून ते विरोधी पक्षनेत्यांपर्यंत अनेकांनी सांगलीचा दौरा करून पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी केली। पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्याची आश्वासने दिली, मात्र त्या आश्वासनांची अजूनही पूर्तता झालेली नाही। सरकारला पूरग्रस्तांकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने सरकारचं विसर्जन व्हावं असं साकडं पूरग्रस्तांनी गणरायाकडे घातले। यावेळी सांगलीतील गणेश मंदिराबाहेर घंटानाद करून सरकारचा निषेध नोंदवण्यात आलाय।
महापालिका क्षेत्रात बुधवारी महालसीकरण अभियान राबवण्यात आले। या अभियानाअंतर्गत प्रभाग क्रमांक 18 चे नगरसेवक अभिजित भोसले यांनी लसीकरणासाठी नागरिकांना ये-जा करण्यासाठी प्रभागात 15 रिक्षांची सोय केली होती। आम्ही आलो आपल्या दारी लसीकरणाची आरोग्य वारी हा उपक्रम त्यांनी राबवला। याला चांगला प्रतिसाद मिळाला। शिवाय भोसले यांनी राबवलेल्या या उपक्रमाचं कौतुक आयुक्तांसह नागरिकांनी देखील केलंय। कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांचं कोरोना प्रतिबंधक लसीकरण व्हावं यासाठी बुधवारी महापालिका क्षेत्रात महालसीकरण अभियान राबवण्यात आलं। या अभियानाअंतर्गत 50,000 नागरिकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट महापालिकेने ठेवले होते। प्रत्येक प्रभागनिहाय लसीकरणाचं नियोजन करण्यात आले। या अभियानाअंतर्गत प्रभाग क्रमांक 18 मध्ये नगरसेवक अभिजित भोसले यांच्या संकल्पनेतून प्रभागातील प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रत्येक घरात लसीकरण व्हावं या उद्देशाने आम्ही आलो आपल्या दारी लसीकरणाची आरोग्य वारी हे मोफत लसीकरण अभियान राबवण्यात आले। याचा शुभारंभ काँग्रेसचे युवा नेते जितेश कदम यांच्या हस्ते झाला। अभिजित भोसले यांनी राबवलेल्या या उपक्रमाचं काँग्रेसचे युवा नेते आमदार विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेसच्या इतर नेत्यांनी देखील केले। 3 महिंद्रा पिकअप आणि 6 मोटारसायकली चोरणाऱ्या अट्टल चोरट्याच्या मुसक्यास तासगाव पोलिसांनी आवळले आहेत। संतोष अशोक उपाध्याय असं त्याचं नाव आहे। 12 सप्टेंबर रोजी अधिक साबळे यांनी याची फिर्याद दिली असल्याची माहिती DYSP अश्विनी शेंडगे आणि पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी तासगाव पोलिसांना दिली। अधिक साबळे हे तासगावचा रथोत्सव पाहण्यासाठी मित्रासोबत तासगावला आले होते। त्यांनी आपली होंडा स्प्लेंडर प्लस राम मंदिरासमोर उभी केली। दर्शन करून 2:30 वाजता परत आल्यावर त्यांना आपली मोटारसायकल दिसली नाही। त्यांनी याची तक्रार तासगाव पोलिसात दिली। दरम्यान पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि टीम शहरात गस्त घालत असताना त्यांना DY बापू पाटील क्रीडांगणासमोर विना नंबर प्लेट मोटारसायकलीवरून संशयास्पद फिरत होता। कागदपत्रांची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सातारा जिल्ह्यातून गाड्या चोरून आणत त्याचा मिरज येथील मित्र समीर बादशाह नदाफ याच्या मदतीने तासगाव परिसरात विकल्या असल्याची कबुली दिली। त्याच्याकडून 3 पिकअप आणि 6 मोटारसायकली असा 19 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। आघाडी सरकारने मराठा आरक्षणानंतर ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सुद्धा घालवले आहे। ओबीसी आरक्षणासाठी न्यायालयाने मागितलेला इम्पेरिकल डेटा अगोदर उपलब्ध करून दिला नाही आणि न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर ते पूर्ववत करण्यासाठी आयोग गठीत करून इम्पेरिकल डेटा गोळा करण्यात कुचराई केली। आता पुन्हा न्यायालयाने आरक्षणामुळे निवडणुका पुढे ढकलता येणार नसल्याचा निकाल दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका आरक्षणाविना पार पडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। या आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजानंतर ओबीसी समाजाचे सुद्धा हक्काचे आरक्षण गेले। सरकार केवळ फक्त वसुली करण्यात व्यस्त राहिल्याने सामाजिक प्रश्न निर्माण झालेत। नाकर्त्या आघाडी सरकाराविरोधात आंदोलन करून सरकारच्या निष्क्रिय कार्यपद्धतीचा निषेध नोंदवला। राज्य सरकारच्या विरोधात निषेध करत निदर्शने करण्यात आली। शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला ओबीसींचे आरक्षण जाणून बुजून काढून घ्यायचं होतं म्हणून त्यांनी कोर्टाला एम्पेरिकल डाटा दिला नाही आणि ओबीसींचं आरक्षण संपुष्टात आले। म्हणजेच या सरकारने मागासवर्गीय आयोग नेमून सुद्धा कुठलीही कार्यवाही केली नाही। आम्ही केवळ ओबीसी समाजासोबत आहोत असा दिखावा फक्त राज्यातील आघाडी सरकारने करून राज्यातील ओबीसी समाजाची फसवणूकच केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिली आहे। कोयना धरणातून दुपारी 2 वाजल्यापासून 20,200 क्युसेक्सवर विसर्ग आणण्यात आलाय। वारणा धरणातून 6,500 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। सांगलीत आयर्विन पुलावर दुपारी 3 वाजता 21.6 फूट पाणी पातळी होती। पाऊस आणि पाणी पातळी घटल्याने पाणी स्थिर राहण्याची शक्यता आहे। कोयना धरण परिसरात गेले 4 दिवसांपूर्वी संततधार पावसामुळे कोयनातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे। पहिल्या दिवशी 25,000, दुसऱ्या दिवशी 50,000 आणि तिसऱ्या दिवशी 49,491 क्युसेक विसर्ग सुरू आहे। 2 दिवसात पाऊस अत्यंत कमी झालाय। आज दिवसभरात तिथे केवळ 2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। आज तो दुपारपासून 20,000 पर्यंत घटवलाय। वारणा धरणातून आज 6,500 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे। अलमट्टी धरणातून 1,23,196 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे। महापालिका प्रशासनाने कोविड लसीकरणाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे। सर्व व्यावसायिक, खाजगी आस्थापना, बांधकामावरील मजूर, कामगार, गॅरेज, खोकी, हातगाडी चालकांना कोरोनाची लस तातडीने घेण्याची सूचना करण्यात आली आहे। लस न घेतलेल्या दुकाने, आस्थापना बंद करण्याचा इशारा आयुक्त नितीन कापडनीस यांनी दिलाय। त्यासाठी गुरुवारपासून विशेष तपासणी मोहीमही हाती घेतली जाणार आहे।
महापालिका क्षेत्रात 18 वर्षांवरील 4,10,000 लाभार्थी आहेत. त्यापैकी 2,43,000 नागरिकांनी कोरोनाची लस घेतली. अजून 1,67,000 नागरिकांनी लस घेतली नाही. बुधवारच्या महालसीकरण अभियानात 40,000 नागरिकांनी लस घेतली. अजून 1.25 लाख लोकांचं लसीकरण शिल्लक आहे. काही जण लस घेण्यास अजूनही तयार नाहीत. त्यामुळे महापालिकेने आता 100% लसीकरणाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी सक्त भूमिका घेतली आहे. महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पना राबवली जाते. याला चांगला प्रतिसाद मिळत असून महापालिका क्षेत्रातील 51 कृत्रिम विसर्जन कुंडात 5व्या दिवसाअखेर 4,547 मूर्तींचं विसर्जन करण्यात आले, तर 35 निर्माल्य कलशांमध्ये 37 मेट्रिक टन निर्माल्य संकलन झालंय. महापालिकेच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं जातं. गणेश मूर्तींचं विसर्जन आणि निर्माल्य नदीपात्रात न टाकता कृत्रिम कुंडात टाकण्याचं आवाहन करण्यात येतं. यावर्षी स्वच्छ आणि सुंदर शहर अभियानाअंतर्गत आयुक्त नितीन कापडनीस यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं होतं. त्यासाठी गणेश मूर्ती विसर्जन आणि निर्माल्यासाठी प्रभाग समिती निहाय कृत्रिम कुंड देखील ठेवण्यात आले. काही ठिकाणी तलाव देखील केले होते. महापालिका क्षेत्रात 6 कृत्रिम तलाव, 21 कृत्रिम विसर्जन कुंड, 2 फिरते विसर्जन कुंड, 22 मूर्ती दान केंद्र, 35 निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. याला नागरिकांनी 1.5 आणि 5व्या दिवशी चांगला प्रतिसाद दिलाय. कृत्रिम तलावात 1,058, कृत्रिम कुंडात 3,079 मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं, तर 410 मूर्तींचं दान केंद्रात करण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत 4,137 मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलाव आणि कुंडात करण्यात आले, तर महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी 410 मूर्तींचं दान केलंय.